नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाईट बिलाची ओनरशिप कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो, म्हणजे वीज बिलावरील नाव, हे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. यापूर्वी एक आपण युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की नवीन घर घेतल्यानंतर वीज बिल आपल्या नावाने कसं करायचं हे सांगितलं होतं. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारण्यात आले, जर मृत्यू झाला असेल तर लाईट बिलावरील नाव कशा पद्धतीने बदलायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर लाईट बिल आईच्या वडिलांच्या नावे असेल, पती पत्नी किंवा आजी आजोबा पणजोबा जर कुणाच्याही नावाने वीज बिल असेल आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असल्यास ते वीज बिल तुम्ही कुटुंबातल्या सदस्याच्या नावे कशा पद्धतीने ट्रान्सफर करू शकता, कुठेही न जाता. त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा, किती दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळते, याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला अर्ज करत असताना काही अडचण येत असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो ग्रुप जॉईन करून तुम्ही वैयक्तिक माझ्याशी संपर्क करू शकता. मला प्रश्न आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही मला वैयक्तिक प्रश्न विचारू शकता. तर निश्चितच मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. तर कशा पद्धतीने अर्ज करायचा संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. तर कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवरती याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करू शकता. या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला लँग्वेज चूज करायची. तर इंग्लिश आणि मराठी दोन लँग्वेजमध्ये अर्ज करता येणार आहे. तर मी मराठी भाषा या ठिकाणी निवडून घेतो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता डाव्या साईडला ऑप्शन दिलेला आहे बघा, नवीन सदस्य नोंदणी, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. आता नवीन ओनरचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन ओनरचं म्हणजे या ठिकाणी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी टाकायचे, OTP सेंड करायचा आहे मोबाईलवर, OTP व्हेरीफाय करायचा आहे, त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन यामध्ये करायचं आहे. आता खाली एक युजर नेम क्रिएट करायचं आहे आपल्याला, त्यांचं नाव, आडनाव आणि 1 2 3 वगैरे असं काहीतरी टाकायचं आहे. जसं की माझं जर बनवायचं असेल तर मी टाकणार विश्वांबर शिंदे @123 अशा पद्धतीनं करायचं. @ नाही त्यामध्ये टाकायचं. पासवर्डच्या याच्यामध्ये टाकायचं आहे. असं काहीतरी नाव टाकून 1 2 3 टाकायचे. त्याच्यानंतर पासवर्ड दोन्ही खालच्या रकान्यामध्ये सेम पासवर्ड येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे नोंद करा, रजिस्ट्रेशन करा यावरती क्लिक करायचं. नोंद करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे, रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे, असं ग्रीन झालेलं तुम्हाला दिसेल. आता जे युजर नेम आपण बनवलं आहे आणि जो पासवर्ड बनवला आहे तो आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर मी काय करतो, जे युजर नेम मी ठेवलं होतं ते युजर नेम पासवर्ड या ठिकाणी टाकून घेतो. त्याच्यानंतर खाली आपल्याला कॅप्चर जो आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला प्रवेश म्हणजे लॉग इन करायचे. आता प्रवेश म्हणजे लॉग इन केल्याच्या नंतर आतमध्ये काहीसा असा इंटरफेस तुम्हाला आता ओपन झालेला दिसेल. असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम ग्राहकाचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे ग्राहकाचा प्रकार म्हणजे हाय टेन्शन का लो टेन्शन. हाय टेन्शन म्हणजे ही मोठी वीज असते, लो टेन्शन ही वीज असते आपण जी वापरतो ती. तर लो टेन्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ग्राहक क्रमांक, तुमच्या वीज बिलावर जो ग्राहक क्रमांक आहे तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली बिलिंग युनिट, तुमच्या ग्राहक क्रमांकाच्याच खाली एक 4 अंकी बिलिंग युनिट क्रमांक असतो, तो 4 अंकी बिलिंग युनिट नंबर त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ग्राहक क्रमांक टाकून घेतला. या ठिकाणी आता 4 अंकी जो बिलिंग युनिट असतो तो बिलिंग युनिट या ठिकाणी निवडला आहे. त्याच्यानंतर खाली एक वर्तुळ आहे, यावरती टिक मार्क करायचे आणि आपल्याला जी गोष्ट करायची, आता नाव बदलायचं आहे, मग नाव बदला यावरती आता क्लिक करायचं आहे.
हा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे नाव बदला. या नाव बदला ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला. हे नाव बदला. त्यानंतर आधीच्या कस्टमरच्या नावाने वीज बिल आहे ते डिटेल तुम्हाला यामध्ये शो होतील त्यांची. पण आता आपल्याला तर नाव बदलायचं आहे. मग खाली एक रकाना दिलेला आहे नाव बदलण्यासाठीचा. त्या रकान्यावर आता क्लिक करायचं आहे. दाखवतो हा रकाना. आता ह्याच्यामध्ये आपण श्री, श्रीमती, कुमार कोण आहेत त्यांच्या नावाने वीज बिल करायचं आहे. त्यांचं प्रोफेशन टायटल या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं प्रथम नाव या ठिकाणी टाकायचं आहे. पहिले नाव, त्यानंतर मिडल नेम आणि नंतर सरनेम. तुम्ही जसं वरती नाव टाकाल तसं खाली पूर्ण नाव एका ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करू नका. व्यवस्थित नाव येईल अशा पद्धतीने नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यांचं नाव, आडनाव आणि मिडल नेम आणि आडनाव आपण टाकून घेतलेलं आहे आणि खाली पूर्ण नाव असं आपल्याला दिसत आहे. आता या केसमध्ये आपण काय करतोय, हे वीज बिल पूर्वी पत्नीच्या नावे होतं. दुर्दैवाने पत्नीचा मृत्यू झाला आहे. आता पतीच्या नावाने आपण ट्रान्सफर करत आहोत. तर मी आता या ठिकाणी पतीचं नाव टाकलेलं आहे. आता डॉक्युमेंट मी समोर काय काय देणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. नाव टाकल्याच्या नंतर खाली ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे. दूरध्वनी क्रमांक हा कंपल्सरी टाकायचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शनली तुम्हाला एक आधार क्रमांक टाकण्यासाठी दिलेलं आहे. जर न्यू कन्झ्युमरचा आधार क्रमांक तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. पण ईमेल ID आणि मोबाईल नंबर कंपल्सरी टाकणं आहे, कारण या वीज बिलाच्या नोटिफिकेशन, बिल पे करण्याच्या किंवा नाव चेंज झालं याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर आणि ईमेल IDवर प्राप्त होणार आहे. ते डिटेल भरल्याच्या नंतर आता तुम्हाला खाली प्रकार निवडायचा आहे की का ट्रान्सफर करायचं आहे. तर ओनरशिप ट्रान्सफर करायची आपल्याला. इथं भरपूर प्रकार आहेत. बिल्डरकडून घेताय का, सामायिक होतं म्हणून आता नावानी करताय का, किंवा वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. प्रोप्रायटरशिपचं आहे का, सोसायटीचं आहे का. तर आपण ओनरशिप चेंज करतोय. एकदम शेवटचा ऑप्शन आहे बघा 11 नंबरचा. तर हा 11 नंबरचा ऑप्शन मी या ठिकाणी निवडतो. 11 नंबरचा ऑप्शन निवडला आहे कारण की ओनरशिप आपल्याला चेंज करायचे. आणि आता खाली या ठिकाणी कायदेशीर दस्तावेज देतोय, हाही या ठिकाणी शेवटचा पर्याय आहे ओनरशिप चेंजचा. यावरती क्लिक करायचे. तर शेवटचा पर्याय निवडल्याच्या नंतर आता जनरेट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि एक OTP आपल्या मोबाईलवरती पाठवला जाईल. थोडंसं थांबायचं तुम्ही, कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. थांबल्याच्या नंतर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवरती एक OTP सेंड केला जाईल. बघू शकता आता OTP आला आहे मोबाईलवरती. तो OTP या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली दिलेल्या सूचना तुम्हाला वेळ असेल तर वाचून घ्यायच्यात आणि खाली टर्म्स आणि कंडिशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण कुठून अर्ज करतोय त्या जागेचं ठिकाण टाकायचं आहे. त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. गावाचं नाव टाकल्याच्या नंतर आता पुढे जाण्यासाठी नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. आता पुढे जाण्यासाठी नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट आपल्याला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल. हा ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा आपल्या ईमेलवर आणि मोबाईलवर देखील हा प्राप्त झाला असेल. अशा पद्धतीने आपल्याला कॉपी करून ओके यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. वीज बिल कोणाच्या नावाने होतं, आता कोणाच्या नावाने ट्रान्सफर केलं आहे, थोडं प्रिव्ह्यू याच्यामध्ये दाखवला जाईल. ते बघू शकता तुम्ही वरती. ते माहिती तुमची दिली असेल, स्क्रोल करून घेतलं मी. आता या ठिकाणी आपण डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवर आलो आहोत. आता ही गोष्ट खूप गांभीर्यानं घ्या आणि काळजीपूर्वक लक्षात घ्या. या ठिकाणी आता आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत. 2 डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणजे 2च कॉलम दिले डॉक्युमेंट देण्यासाठी. एक इंडेक्स टू लीगल डॉक्युमेंट आणि दुसऱ्यामध्ये फॉर्म X द्यायचा असतो जो ट्रान्सफर करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये आपण एकामध्ये जोडून अनेक कागदपत्र देऊ शकतो मर्ज करून. आता बघा पहिल्या फाईलमध्ये मी काय देतो तुम्हाला दाखवतो. पहिल्या फाईलमध्ये मी इंडेक्स 2 देतोय. पहिल्या फाईलमध्ये इंडेक्स 2चे 2 पेज दिलेत आणि पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे कायदेशीर बाबीनुसार पत्नीचं डेथ सर्टिफिकेट मी यामध्ये जोडले की पतीच्या नावाने वीज बिल करायचं आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ज्यांच्या नावाने वीज बिल आहे त्यांचं मृत्यूपत्र मी यामध्ये जोडले. म्हणजे याच्यावरून ही गोष्ट लक्षात येणार की पत्नीचा मृत्यू झाला आहे म्हणून हे ट्रान्सफर करतात.
वरती इंडेक्स 2 जोडले मी आणि खाली पत्नीचं मृत्यू दाखला. अशा पद्धतीनं 3 पेज मी या ठिकाणी मर्ज करून जोडलेत. हे उच्च म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये येणं गरजेचं आहे. हे जर ब्लर झाले तर तुमचं ॲप्लिकेशन नाकारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड केलेत. आता 2 नंबरचं पेज जे आहे त्यामध्ये मी फॉर्म X म्हणजे जे वीज बिल ट्रान्सफर करण्याचा असतो तो, आणि त्यासोबतच मी एक हस्तलिखित प्रतिज्ञापत्र बनवलेलं आहे. गरजेचं नाही की तुम्हाला ते ॲफिडेव्हिट करावं लागतं, नोटरी करावं लागतं किंवा माही सेवा केंद्राचंच लागेल म्हणून गरजेचं नाही. मला वेळ होता म्हणून मी एक आपल्या कॉम्प्युटरवरती टायपिंग करून प्रिंट बनवलेली आहे. तुम्ही हाताने लिहिलेलं देखील प्रमाणपत्र साध्या कागदावरचं या ठिकाणी चालणार आहे. म्हणून प्रॉपर अशा पद्धतीनं फॉर्म भरला तर 99% चान्सेस कमी आहेत तुमचा अर्ज नाकारण्याचे. तर बघू शकता हा फॉर्म X भरला आहे आणि खाली हस्तलिखित म्हणजे टायपिंग करून मी एक प्रतिज्ञापत्र बनवलेलं आहे की या प्रतिज्ञापत्रामध्ये असं लिहिलं आहे की माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे मी डेथ सर्टिफिकेट सोबत जोडले. आता हे वीज बिल माझ्या नावाने हस्तांतरित करण्यात यावं. खाली सही मारले आणि मोबाईल नंबर टाकला. तर अशा पद्धतीने मी हे 2 डॉक्युमेंट याच्यामध्ये व्यवस्थित चांगल्या उच्च क्वालिटीमध्ये स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीमध्ये डॉक्युमेंट आपले अपलोड करू शकता. तर दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला मी दाखवलेत. अशा पद्धतीनं तुम्ही देखील डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. असे क्लिअर डॉक्युमेंट असल्याच्या नंतर आता अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. आता अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड झालेले तुम्हाला ग्रीन टिकमार्क दाखवेल. बघू शकता डॉक्युमेंट अपलोडिंग सक्सेसफुली झालेले आहेत. आता ओके यावरती क्लिक करायचे. ओके यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत आपले वरती दाखवते. आता आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि खाली जाऊन आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आता मी स्क्रोल करून घेतो. आपल्याला खाली काही टर्म्स आणि कंडिशन दिलेले आहेत. पेमेंट करताना तुम्ही वेगळं पेज ओपन करू नये किंवा स्क्रीनवर काहीही करू नये. अशा पद्धतीनं तुम्हाला डायरेक्ट पेमेंट मोडवरती नेलं जाईल. आता या ठिकाणी तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI माध्यमातून अशा वेगवेगळ्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात. तर मी या ठिकाणी तुम्हाला UPIच्या माध्यमातून करणार आहे. तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग जे काय असेल ते करू शकता तुम्ही. तर मी आता UPIच्या माध्यमातून पेमेंट या ठिकाणी करणार आहे. UPI निवडल्यानंतर UPI QR निवडतोय मी आणि SBI गेटवेवरती क्लिक करून सबमिट या बटनवरती आता क्लिक करतोय. तर पेमेंट करत असताना घाई करायची नाही मित्रांनो. पेमेंट गेटवेला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळं पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी UPI ID टाकून देखील तुम्ही पेमेंट करू शकता आणि QR देखील स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी आता या QR कोडवरती पेमेंट करतोय. तर पेमेंटच्या वेळी तुम्हाला थोडं थांबायचं आहे. पेमेंट गेटवेवर पेमेंट व्हेरीफाय होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि मध्येच जर दुसरं पेज ओपन केलं किंवा हे कट केलं तर तुमचं पेमेंट हे नाकारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडं थांबायचं आहे. तरच तुमची रिसिप्ट जनरेट होणार आहे आणि रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तर या ठिकाणी थोडंसं थांबतोय मी आणि थांबल्याच्या नंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुली होईल आणि त्यानंतरच तुम्हाला आता पावती या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपलं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रिंट रिसिप्ट या ठिकाणी आलेलं आहे. तर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ही पावती Ctrl+P करून डाउनलोड करून ठेवायची किंवा कस्टमरची असेल तर त्यांना ही पावती तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीनं सक्सेसफुली यशस्वीरित्या तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची, टेलिग्राम ग्रुपची, आपल्या इंस्टाग्रामची सर्व लिंक दिलेल्या आहेत. आम्हाला फॉलो करून ठेवा. म्हणजे वेळोवेळी अशीच नवनवीन काही अपडेटेड माहिती असेल जी की तुम्ही वेळ वाया न घालवता घरी बसून तुमची कामं करू शकता. अशी माहिती जर वेळोवेळी तुम्हाला मिळत राहावी असं वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हॉट्सॲपच्या चॅनलला देखील जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा.
आणि हा अर्ज करत असताना तुम्हाला जर काही अडीअडचणी येत असतील तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आम्ही निश्चित तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. शक्य झाल्यास एनीडेस्कवर घेऊन देखील मदत करण्याचा प्रयत्न करू. नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.